लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदान जे आहे ते 19 एप्रिल रोजी होणार आहे. काही तास त्यासाठी शिल्लक आहेत. आपण बघू शकतोय यावेळी मतदान केंद्राचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना ज्या पोलिंग पार्टीज आहे त्यांना साहित्य वाटपाचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. नागपुरातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाचं हे एक मोठं मैदान आहे. या ठिकाणी एक भव्य असा डोम तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे मतदान केंद्राचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो आहे. नागपूर लोकसभेचा विचार केला तर 2105 मतदान केंद्र नागपूर लोकसभेमध्ये येतात. तर रामटेक लोकसभेचा विचार केला तर 2405 मतदान केंद्र जे आहे ते रामटेकमध्ये येतात. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की ज्या पोलिंग पार्टीज आहे त्यांना साहित्याचं वाटप जे आहे ते करण्यात येत आहे. 24 या ठिकाणी वेगवेगळे एक बूथ म्हणू शकतो आपण ते बनवलेले आहे. त्या ठिकाणी त्या संबंधित झोननिहाय हे जे साहित्य आहे हे वाटप करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो नागपुरातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाचं हे मैदान आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो बघा टेबल 24 वेगवेगळे टेबल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी झोननिहाय त्यांचा संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर त्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या मतदान केंद्राचे क्रमांक आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो देण्यात आलेले आहे. जेणेकरून ज्या पोलिंग पार्टीज आहे ज्या अधिकारी कर्मचारी आहे जे मतदान केंद्रावर काम करणार आहे त्यांना गैरसोय होऊ नये त्यासाठी आपण बघू शकतो एक असा पूर्ण चार्ट जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी लागलेले आहे या सगळ्या निवडणुकीच्या कामामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 5 ठिकाणी निवडणुका होत आहेत त्यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी मतदान जे आहे ते होणार आहे. पोलिंग पार्टीजला जे साहित्याचं वाटप आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. एक आपण बघू शकतो आहे साहित्य दिल्यानंतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पोलिंग पार्टीचे जे अधिकारी कर्मचारी आहेत सहकारी त्यांचे ते पूर्ण त्याची एकदा चाचपणी जी आहे की ते योग्य रीतीने काम करतं आहे की नाही ते बघण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. नागपूर आणि रामटेक या दोनही ठिकाणी मतदान साहित्याचं जे वाटप आहे ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर 4 वाजेनंतर आणि 4 वाजेच्या पहिले सर्व ज्या पोलिंग पार्टीज आहेत त्या संबंधित त्या मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येणार आहे. नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक.